श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। पूजा ब्युटी पार्लर आणि पूजा ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजचा व्हिडिओ काही वेगळा आहे। आजचा व्हिडिओ आपला पार्लरशी रिलेटेड नाही आहे। तर आज मी माझ्या माहेरी आली आणि तिथला मी व्हिडिओ शूट केला आहे, त्याबद्दल मी तुम्हाला दाखवणार आहे। ॲक्च्युली माझ्या आईला बरं नव्हतं, तर आईची तब्येत खराब आहे हे कळल्यानंतर आम्ही दोघी बहिणी दुसऱ्या दिवशी लगेच आलो। हे माझं घर आहे, हे माझं माहेर आहे, हे माझे आजी आजोबा आहेत, ज्यांच्या पुण्यामुळे आम्ही इतकं सक्सेस आणि इतकं छान आहोत। तर मुलगी माझी मस्त निसर्गरम्य वातावरण बघते, पाऊस पडतोय, मस्त मजा घेते, मुलगा झोपला आहे माझा। आणि ही आहे माझी बहीण, मोठी बहीण, जी संगमनेरला राहते। ती तेच मला सांगत होती की मला खूप आवड होती व्हिडिओ काढायची, मला वाटतं खूप व्हिडिओ काढावं, पण आमच्या घरात ते गोष्टी अलाउड नसल्यामुळे तिला त्या व्हिडिओ काढायला जमत नाही। त्यानंतर पुन्हा एकदा आपले महाराज दाखवते आणि माझ्या आईचं देवारा दाखवला तुम्हाला मी। ही माझी गल्ली आहे, ज्या गल्लीत लहानाची मी मोठी झाली। आणि हो, माझं सासर माहेर हे इगतपुरीतच आहे, मी इगतपुरीची आहे। पुढच्या गल्लीमध्ये माझं सासर आहे आणि ही माझी बजरंगवाडा ही जी गल्ली आहे ही माझं सासर आहे। मी हे दाखवते, सॉरी माहेर आहे, मी हे दाखवते तुम्हाला की पाऊस कंटिन्यू इथे असतो, खूप पाऊस पडतो। आईला बरं नसताना पण बघा, आई काम करते, तिला नाही म्हणतोय आम्ही, पण जुनी माणसं माहितीत ना तुम्हाला, की तुम्ही कितीही त्यांना झोपून राहायला आजारपणात आवडत नाही। त्यांचं म्हणणं असतं की आळस येतो, अंग दुखतो, त्यापेक्षा बरं नसलं तरी आपण थोडंसं काम करत राहिलो तर थोडी तरतरी येते। माझ्या बहिणीने माझा व्हिडिओ म्हणजे मला सांगायला लागले की फक्त पार्लरच नको दाखव, तू छान स्वयंपाक बनवते हे पण तुझ्या मित्रमैत्रिणींना दाखव। तर मी आईसाठी नाश्त्याला पोहे आणि माझ्या मुलीसाठी पोहे बनवत होती। तर ते पोह्याची रेसिपी ती आई बसली बघा, ते दाखवते, ती पोह्यांची रेसिपी दाखवत होती की बघा माझी बहीण पोहे कशी बनवते। घराचं पण तिने सगळं दाखवलं। पुन्हा एकदा तिला इच्छा व्यक्त झाली की पुन्हा घर दाखवावं, सारखं सारखं आम्ही घर दाखवतो आहे, त्याबद्दल प्लीज कोणी काही वाईट कमेंट करू नका। हा व्हिडिओ ती शूट करत असल्यामुळे मला माहिती नाही तिने काय शूट केलं आहे ते, म्हणून मला हसायला पण आला की तू असं काही पण शूट करू नको, इम्प्रेशन आपलं खराब होतं। पण ती बोलते असं काही नाही, नॅचरल गोष्टी दाखवल्या की आवडतात ते सगळ्यांना, बनावटीपणा नाही दाखवायचा लोकांना। तर ती तेच सांगते, तू पोहे कशी बनवते हे मी तुझ्या मित्रमैत्रिणींना दाखवते। म्हटलं दाखव। त्यानंतर हे पण दाखवत होती की घरामध्ये खूप पसारा आहे बघा, आमचं घरामध्ये सामान खूप जास्त आहे, छोटं घर असल्यामुळे आम्हाला जागा होत नाही, ते दाखवत होती। मग ती मला रेसिपी सांगायला लावत होती की तू कशी पोहे बनवते। म्हटलं मग जिरी मोहरीची फोडणी दिली, मिरच्या टाकल्या, मिरच्या चांगल्या तळून घेतल्या की कांदा टाकायचा, कांदा चांगला परतून घ्यायचा आणि मग हळद, थोडं हिंग टाकायचं। हिंग टाकण्यामागचं कारण आई म्हणते की हिंग टाकलं की पोहे खाल्ल्यानंतर बऱ्याच जणांना बघा ॲसिडिटी होते, तर हिंगाने ती ॲसिडिटी होत नाही, ती ॲसिडिटी बाधत नाही आपल्याला, म्हणून थोडे हिंग टाकायचं। त्याच्यानंतर खूप पाऊस जोरात येत होता ना, तर माझ्या मुलीने हाक मारली की मम्मी खूपच जोरात पाऊस येतो आहे। तर तो पाऊस तुम्हाला दाखवते का, इथे 24 तास असाच पाऊस चालू असतो। तर छानपैकी पोहे आपले रेडी झाले होते आणि पोहे रेडी झाल्यानंतर माझा मुलगाही उठला होता, आईलाही गरम गरम आधी पोहे दिले, तिला नाश्ता अगोदरची गोळी खायला लावली, तिने गोळी खाल्ल्यानंतर तिला पोहे दिले। पोहे खाऊन झाल्यानंतर आम्ही स्वयंपाकाची तयारी करत होतो आणि स्वयंपाक चहा आणि पोहे खाताना आम्ही पावसाची मजा घेत होतो। आणि इथेच आम्ही हा व्हिडिओ संपवतो आहे। थँक्यू सो मच। श्री स्वामी समर्थ।